मंत्रिमंडळातील 9 मंत्री भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त त्याच्याकडे जाऊन ऋणास्पद विधी करायचे। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊतांचा हा आरोप, तर खरात प्रकरणावरून राऊतांकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी। रुपाली चाकणकरांचे भोंदूबाबा अशोक खरात सोबतचे 3 व्हिडिओ समोर। रुपाली चाकणकर खरात सोबत पूजा विधी करत असल्याचा हा व्हिडिओ, तर चाकणकरांचा खरात सोबत महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक करत असल्याचा हा व्हिडिओ समोर। नाशिक फाइल्स प्रकरणामध्ये सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतंय? वरिष्ठ प्रदेश काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंकडून ट्विट करत हा सवाल, तर अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा तपास व्हावा, अतुल लोंढेंची मागणी। रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पदाचा राजीनामा द्यावा। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा, भाजप नेत्या नीता केळकर यांची ही मागणी। रशा एप्स्टीन्स बाबांवर इतकी मेहरबानी का? या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का? भोंदूबाबा खरात आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांच्या या प्रकरणावर अंजली दमन यांची टीका, तर रुपाली चाकणकरांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करा, अशीही दमन यांची मागणी। मिलिंद नार्वेकरांचे देखील भोंदूबाबा खरात सोबतचे फोटो व्हायरल, तर नेते अभिनेते भोंदूबाबा खरातचे भक्त असल्याचं यातनं उघड। भोंदूबाबा खरातच्या घरामध्ये सापडलेल्या पिस्तूल संदर्भात तपास सुरू, तर खरातच्या घरातनं एक पिस्तूल, 3 जिवंत काडतुसं पोलिसांनी जप्त केली आहेत। खरातकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना होता का, याचाही तपास सुरू आहे। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, रोहित पवारांची मागणी। आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। विधान परिषदेच्या 9 जागांसाठी पुढील महिन्यामध्ये निवडणूक होण्याची शक्यता। विधान परिषदेमध्ये सुद्धा महाविकास आघाडीला एकच जागा, तर 8 जागा महायुतीच्या पारड्यात। उद्धव ठाकरे हेच पुन्हा विधानसभेत जाण्याची शक्यता। महाविकास आघाडीमध्ये एका जागेसाठी रस्सीखेच। 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर आता नागपूर मनपाची आज पहिली सर्वसाधारण सभा। सत्ताधारी आणि विरोधक प्रशासनाला धारेवर धरण्याच्या तयारीत, तर शहरातील प्रलंबित नागरी प्रश्नांवरून खडाजंगी होण्याची सुद्धा शक्यता। रत्नागिरीमधील जिल्हा परिषद सभापतीची निवड ही 25 मार्चला होणार। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचं वर्चस्व, जिल्हा परिषदेच्या सभापतीपदी कुणाची वर्णी लागणार याचीही उत्सुकता। महापालिका सभागृह कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी, तर ही मागणी सभागृहामध्ये मंजूर होते का? सत्ताधारी या संदर्भात काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता। रायगडच्या महाडमधील चौदार तळे सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते चौदार तळ्याच्या सुशोभीकरणाचं भूमिपूजन, तर यावेळी फडणवीसांसह संजय शिरसाट, आदिती तटकरे, भरत गोगावले सुद्धा उपस्थित होते। रत्नागिरीमध्ये पेट्रोलचे दर वाढले। पेट्रोल पंपावरील पॉवरच्या पेट्रोलमध्ये 2 रुपये 9 पैशांनी वाढ, तर HPCL, BPCL आणि इंडियन ऑइल अशा तेल कंपन्यांच्या पॉवर पेट्रोलच्या दरात वाढ। सोलापुरात साध्या पेट्रोलचे दर हे आता सध्या स्थिर। दरम्यान स्पीड पेट्रोलच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ, तर सोलापुरातील पेट्रोल पंपांवर साधं पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर। साधं पेट्रोल 104 रुपये, तर स्पीड पेट्रोल 111 वरून 113 रुपये लिटरवर। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे ठाण्यातील अनेक फूड स्टॉल्स बंद, तर काही छोट्या व्यावसायिकांकडून इंडक्शन आणि कोळशाच्या शेगडीचा वापर। नाशकात LPG नंतर आता कमर्शियल गॅसचा देखील मोठा तुटवडा। वेल्डिंगचं काम करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ। वेल्डिंग, लोखंड, कटिंगसह मोठ्या कंपन्यांचं काम बंद, तर कमर्शियल गॅस पुरवठा सुरळीत नसल्यामुळे छोटे कामगार मोठ्या अडचणीत।